नमस्कार मित्रांनो, बघा आपण इकडं संभाजीनगरकडे आले असताना इथं आपल्याला एक वैद्य भेटलेत. ती वैद्य दाढासाठी तुम्हाला औषध सांगते. राजभाई, तुझं नाव, पत्ता आणि कसं वापरायचं सांगे. खाली बस तिथं. या औषधी दाढ ठणकल्यावर काम येत असतं. कसं वापरायचं? याच्यात 2 ते 3 पानं घ्यायचेत. हो. आणि त्याला चुरा करून हो. दाढीवर ठेवायचं. हो. दाढीवर ठेवल्यानंतर हा, त्याला एक तर 20 मिनिटं ठेवावं लागतं. 20 मिनिट ठेवायचं. दाढ जिथं दुखती तिथं. हा, बघा राजूभाई त्याच्यातला म्हणते किडा दाढीतला किडा तरच खाली पडतं, खाली निघतोय. हा. बघा राजूभाई वैद्य असं म्हणते की ह्याचा पानाचा रस दाढाखाली दाबून धरायचा आहे, तर त्याच्यातला किडा लगेच बाहेर निघतो. तुम्हाला दिसतो बाहेर निघाल्या त्या थुक्या वाटत. थुकल्यावर असं बाहेर थुकल्यावर किडे बाहेर निघतात आणि दाढ दुखायची लगेच 20 मिनिटात राहून जाते. ह्याच्या पानं, वाळलेले पानं काम करतात राजूभाई. नाही, ओले पानं. हा, ओले पानाचं. आणि ह्याला नाव काय झाडाचं? चिकट गोखरू म्हणतात चिकट गोकुरू म्हणतात. बघा, चिकट गोकुरू. आणि दाढासाठी रामबाण उपाय आहे. लहान लेकराला देऊ शकतात ना आपण. हा. लहान लेकराला देऊ शकतात, 5 वर्षाचा असेल किती असं. बघा मित्रांनो, एवढं मूल्यवान माहिती दिली राजभाई. आपण आता कुठल्या जंगलात आहे एकदा पत्ता सांगा. हे वाडी बनवटी साईट. वाडी बनवटी साईट ना. बरं, चला. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. राम राम.